नमस्कार, मी प्रकाश बेलवाडे गर्जना संघटनेकडून. आपण पाहतो आहोत की ॲडिशनल कलेक्टर संजय शिंदे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हे आरडीसी म्हणून आले होते. आरडीसी नाही, त्याच्या आधी सुद्धा काय म्हणतात त्याला रेशन विभागाचं काम ते पाहत होते. हे पाहता पाहता 2016 पासून आतापर्यंत 2011 पासून आतापर्यंत 10 वर्षे कोल्हापुरातच आहेत. फक्त थोडंसं मध्ये कार्यालयीन फक्त दाखवण्यासाठी ब्रेक ते दुसरी रत्नागिरीला एकदा गेले, एकदा सांगलीला गेले. इथे बसून त्यांनी जी काय माया मिळवलेली आहे त्याची चौकशी झाली पाहिजे. आत्ता मागच्या महिन्यात 2 एप्रिल त्यांची इकडनं बदली झाली, एकतर्फी बदली झालेली होती. याचा अर्थ त्यामध्ये नक्की काही ना काही कारवाई झालेली होती. असं गेल्या 1-1.5 महिन्यामध्ये असं किती खोक्यांचा व्यवहार झाला की त्या खोक्यांच्या व्यवहारापायी त्यांना पुन्हा एकदा कोल्हापूरमध्ये त्याच पदावर पुन्हा एकदा आणून ठेवलेलं आहे. यांची मियाबरोबर कागल वाशिम जिल्ह्यामध्ये जात पडताळणारे अध्यक्ष म्हणून सुद्धा बदली झाली होती, ती सुद्धा त्यांनी रद्द करून आणली. हे ज्या प्रकारे गौडबंगाल आहे याच्यामध्ये संशयासाठी भरपूर वाव आहे. यामध्ये अनेक मंत्री इन्व्हॉल्व आहेत. राज्याचे एक प्रमुख मंत्री ह्यामध्ये इन्व्हॉल्व आहे असं आम्हाला कळलेलं आहे. याची पूर्ण चौकशी झाली पाहिजे. शासनाने ह्यामध्ये जर काही दुर्लक्ष केलं तर आम्ही नक्कीच न्यायालयाचे दरवाजे ठोठावू, एवढं नक्की आम्ही सांगू शकतो. त्यामुळे संजय शिंदेच्या पूर्ण कारभाराची, जमिनीच्या व्यवहारांची, त्यांनी केलेल्या जमीन वाटपाची, त्यांनी केलेल्या सुनावणींची चौकशी होणं आवश्यक आहे. त्या सगळ्यामध्ये संशय आहे. यामध्ये जमिनीचा पुनर्वसनाच्या विषयातली त्यांनी जी भूमिका आहे ती संदिग्ध भूमिका राहिलेली आहे. आणि कोल्हापूरला फक्त एकाच नेत्यासाठी हे काम करतात, बाकीचे पालकमंत्र्यांना सुद्धा यांनी फाटावर मारलेलं आम्हाला असं कळलेलं आहे. त्यामुळे याचं शासनाने विषय गांभीर्याने घ्यावा. मी विकास खारगे साहेबांना विनंती करेन, सचिव आहेत ते महसूल विभागाचे, त्यांनी याचा विचार करावा. आणि अग्रवाल साहेब त्यांच्याकडे आम्ही निवेदन पाठवलेलं आहे, ते नक्की यामध्ये काहीतरी सकारात्मक कारवाई करतील अशी आम्ही अपेक्षा करतो. धन्यवाद.